नमस्कार, माझ्या अत्यंत लाडक्या कुंभ राशीच्या रसिक प्रेक्षकांनो. आपल्या सर्वांचे लाडके आणि हक्काचे व्यासपीठ ज्योतिष केंद्रवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. कधीकधी आपल्याला असं वाटतं ना की नशीब आपल्याशी लपाछपी खेळतंय. कष्ट तर आपण खूप करतोय, पण जे यश, जो पैसा किंवा जो आनंद आपल्याला मिळायला हवा तो कुठेतरी हुलकावणी देतोय. पण मित्रांनो, थांबण्याची वेळ आता संपली आहे. कारण येणारे 2 दिवस म्हणजेच 15 मे आणि 16 मे तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घेऊन येणार आहेत ज्याची तुम्ही कित्येक दिवसांपासून प्रतीक्षा करत होतात. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे 2 दिवस केवळ तारखा नसून भाग्योदयाची एक सुवर्ण संधी आहेत. जर तुमच्या मनात शंका असेल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची कामं का रखडली आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. पण त्याआधी जर तुमचा शनिदेवावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची एक छोटीशी कमेंट तुमची सकारात्मक ऊर्जा वाढवू शकते. आणि हो, आपल्या ज्योतिष केंद्र कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया या 2 दिवसांच्या अद्भुत ग्रहमानाबद्दल. 15 मे शुक्रवारचा दिवस, वैशाख महिना आणि कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी. या दिवशी चंद्र मेष राशीत विराजमान असेल आणि नक्षत्रांचा राजा अश्विनी नक्षत्र कार्यरत असेल. पण सर्वात मोठी घटना काय आहे माहितीये? या दिवशी सूर्यदेव मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करत आहेत. सूर्याचं हे राशी परिवर्तन तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येणार आहे. यासोबतच आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि अत्यंत दुर्मिळ असा सर्वार्थ सिद्धी योग एकाच वेळी जुळून येत आहेत. जेव्हा सर्वार्थ सिद्धी योग येतो तेव्हा ब्रह्मांड आपल्याला सांगत असतं की आता तुझी अपूर्ण स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आली आहे. सूर्य आणि बुध एकत्र आल्यामुळे बुधादित्य राजयोग सुद्धा तयार होत आहे, जो तुमच्या बुद्धिमत्तेला आणि निर्णयांना धार देईल. आता वळूया 16 मेकडे. हा शनिवारचा दिवस असून या दिवशी अमावस्या आहे. पण ही साधीसुधी अमावस्या नाही, तर ही 2026 या वर्षातील पहिली शनी अमावस्या आहे. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहेत आणि जेव्हा शनी अमावस्या येते तेव्हा कुंभ राशीच्या लोकांसाठी जणू काही वरदानाचे दरवाजे उघडतात. या दिवशी चंद्र मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे सौभाग्य आणि शोभन नावाचे शुभयोग तयार होतील. एवढंच नाही तर मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग आणि गुरु शुक्राच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तुमच्या पत्रिकेत सक्रिय होत आहेत. विचार करा, ज्यांच्या नावामागे लक्ष्मी जोडलेली आहे असे एकामागून एक 2 मोठे राजयोग तुमच्या राशीसाठी सक्रिय होत आहेत. याचा अर्थ असा की तुमची पैशांची चणचण आता दूर होणार आहे. मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय, धनाचा वर्षाव होण्याची दाट शक्यता आहे. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, 3ऱ्या भावात तयार झालेला लक्ष्मीनारायण योग आणि 5व्या भावात बसलेला गजलक्ष्मी राजयोग हे समीकरण तुमच्या आयुष्यात कमालीची प्रगती घडवून आणणार आहे. सर्वात आधी बोलूया तुमच्या आरोग्याबद्दल. गेल्या काही दिवसांपासून जर तुम्हाला थकवा जाणवत असेल किंवा मनावर एक अनामिक दडपण असेल तर या 2 दिवसात तुम्हाला एक वेगळीच शांतता लाभणार आहे. तुम्हाला असं वाटेल की शरीरात एक नवी ऊर्जा संचारली आहे. आपण म्हणतो ना की वेळ येण्यापूर्वी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाच काही मिळत नाही, पण कुंभ राशीसाठी ती वेळ आता आली आहे. या वेळेचा आनंद घ्या, कारण ग्रहमान तुम्हाला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित होण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. जर तुम्ही वैद्यकीय क्षेत्राशी म्हणजेच मेडिकल फील्डशी संबंधित असाल किंवा औषधोपचार, फार्मसी यांसारख्या कामात असाल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. अचानक एखादी अशी संधी तुमच्या दारात येईल जी तुमच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल. तुमच्या मेहनतीचं फळ आता मिळायला सुरुवात झाली आहे. जो पैसा कमवण्यासाठी तुम्ही वणवण भटकत होतात, रात्रीचा दिवस करत होतात, तो पैसा आता सन्मानाने तुमच्या घरात येणार आहे. जेव्हा लक्ष्मी प्रसन्न होते तेव्हा ती केवळ धन देते, तर त्या धनाचा उपभोग घेण्याचं सुखही देते. मित्रांनो, आयुष्यात कधीकधी आपण चुकीच्या ठिकाणी वेळ वाया घालवतो. आजकाल आपण तासनतास मोबाईलवर चित्रपट पाहण्यात किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करण्यात घालवतो. पण लक्षात ठेवा, हा काळ गमावण्याचा नाही तर कमावण्याचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे काम नाही तर या 2 दिवसात तुम्हाला पार्ट टाइम नोकरी किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता खूपच जास्त आहे. आळस झटकून कामाला लागा, कारण नशीब तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. तुम्ही स्वतःला साथ द्यायला तयार आहात का? आज एक महत्त्वाचा संकेत मी तुम्हाला देऊ इच्छिते. तुमच्या कुटुंबातून किंवा जवळच्या मित्रांकडून तुम्हाला एखादा असा फोन कॉल किंवा ईमेल येऊ शकतो जो तुमच्या घरात उत्सवाचं वातावरण निर्माण करेल. तुमची जी थकून गेलेली, उदास वाटणारी जिंदगी होती ती अचानक एखाद्या फुलासारखी उमलून उठेल. तुमच्या मोठ्यांचा, वडिलांचा किंवा गुरुतुल्य व्यक्तींचा पाठिंबा तुम्हाला अशावेळी वळेल जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल.
जर हा भाग तुम्हाला मनापासून आवडत असेल, तुम्हाला तुमच्या आयुष्याशी हे कनेक्टेड वाटत असेल, तर कृपया या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या आयुष्यातील एखादा सकारात्मक अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून इतर कुंभ राशीच्या भावंडांनाही त्यातून प्रेरणा मिळेल. लक्षात ठेवा, तुमची साथ आम्हाला अधिक चांगलं काम करण्याची शक्ती देते. आता वळूया तुमच्या व्यक्तिगत जीवनाकडे, म्हणजेच प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनाकडे. 5व्या भावात गुरु आणि शुक्राची स्थिती तुमच्या प्रेम जीवनासाठी तशी सुखद आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 16 मेला सूर्याचं राशी परिवर्तन होत असताना आणि शनिदेवाची दृष्टी सूर्यावर पडत असताना तुम्हाला तुमच्या वाणीवर प्रचंड ताबा ठेवावा लागणार आहे. तुमच्या शब्दांमुळे तुमच्या जोडीदाराचे मन दुखावलं जाऊ शकतं. मनात असलेला जुना राग किंवा चिडचिड जर तुम्ही उपरोधिक शब्दात बाहेर काढली तर बनलेलं काम बिघडू शकतं. त्यामुळे संयम ठेवा. बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा. कधीकधी शांत राहणं हे जगातील सर्वात मोठं उत्तर असतं. शनी अमावस्येचा हा दिवस कुंभ राशीसाठी खऱ्या अर्थाने सिद्धी दिन आहे. तुमच्यावर शनिदेवाची 7.5 सुरू आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण घाबरण्याचं कारण नाही. शनिदेव हे केवळ न्यायप्रिय आहेत, ते क्रूर नाहीत. या दिवशी केलेले उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करू शकतात. 16 मे म्हणजेच शनी अमावस्येला शनी स्तोत्राचं पठण करा. जर शक्य असेल तर शनी चालीसा वाचा. शनिदेवाचं मंदिर नसेल तरी हरकत नाही. आपल्या घरातच दिवा लावून त्यांची प्रार्थना करा. एक विशेष उपाय जो तुमचं नशीब पालटवू शकतो. या दिवशी गरजू लोकांना, मजुरांना किंवा अपंग व्यक्तींना अन्नदान करा. त्यांना काळे तीळ, तेल किंवा एखादं लोखंडी वस्तू दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा शनिदेव तुमच्या आयुष्यात प्रकाशाची किरणं पाठवतात. या दिवशी पितरांचे तर्पण करणे देखील खूप महत्त्वाचं आहे. आपल्या पूर्वजांच्या नावाने पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि दिवा लावा. यामुळे पितृदोष दूर होतो आणि जीवनात स्थिरता येते. भगवान शंकराची आराधना करणे हे कुंभ राशीसाठी नेहमीच वरदान ठरलं आहे. या 2 दिवसात सकाळी लवकर उठून महादेवाला जलाभिषेक करा. जर तुम्हाला शक्य असेल तर रुद्राभिषेक करणे अत्यंत उत्तम ठरेल. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुमच्या मनातील सर्व भीती आणि संशय दूर करेल. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय लोकांनो, येणारा काळ तुमच्यासाठी उत्कर्षाचा आहे. तुमच्या डोळ्यात जी स्वप्न आहेत ती आता सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा. तुमच्या आयुष्यात अचानक होणारे बदल तुम्हाला सुरुवातीला कदाचित गोंधळात टाकतील, पण विश्वास ठेवा, ते तुमच्या कल्याणासाठीच असतील. शेवटी इतकंच सांगेन, आयुष्य हे संघर्षाचं दुसरं नाव आहे. पण जो संघर्षातही हसत राहतो आणि देवावर विश्वास ठेवतो, त्यालाच विजयाची चव चाखायला मिळते. तुम्ही कुंभ राशीचे वाघ आहात, कष्टाला घाबरणारे नाही. त्यामुळे जिद्दीने पुढे चालत राहा. तुम्हाला हे राशी भविष्य कसं वाटलं? तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ योगांचा फायदा घेता येईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचे येणारे 2 दिवस अत्यंत आनंदाचे, भरभराटीचे आणि समाधानाचे जावोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद. जय शनिदेव. श्री स्वामी समर्थ.